आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की हे वर्ष निवडणुकीचं आहे आणि लोकसभेच्या जनरल इलेक्शन्स आणि त्याच्यानंतर विधानसभेच्या जनरल इलेक्शन्स याच वर्षात होणार आहेत आणि म्हणून या संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाला फार महत्त्व आहे, ज्याला आपण समरी रिव्हिजनचा प्रोग्राम म्हणतो. तर ह्या मतदार याद्यांचं अद्ययावतीकरणाचा हा जो संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम 27 ऑक्टोबरपासून सुरू झाला, त्याची सांगता आज होत आहे. आणि त्याची सांगता म्हणजे त्याची जी मतदार याद्या आहेत अंतिम, त्या आज प्रसिद्ध होत आहेत. ह्या मतदार याद्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या वेबसाईटवर भागनिहाय असतील, सेक्शननिहाय. त्याच पद्धतीने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वेबसाईटवर असतील. सर्व मतदार नोंदणी कार्यालयामध्ये उपलब्ध राहतील आणि मतदान केंद्र जिथं जिथं आहेत तिथं सुद्धा त्या डिस्प्ले केल्या जातील. तर हा जो कार्यक्रम झाला तो 23 जानेवारीपर्यंत संपला आणि 23 जानेवारीला आता फायनल रोल आपण पब्लिश केलेला आहे. या SSR मध्ये जे काही महत्त्वाचे घटक आहेत त्याच्याबद्दल मी आपल्याशी बोलतो आणि त्याचे डिटेल्स मी सुद्धा एक नोट तयार करून आपल्याला मला वाटतं दिलेले आहेत. या कार्यक्रमामध्ये सर्वसाधारणपणे 24 लाखाच्या वर नवीन मतदारांची आपण नोंदणी केली आणि ही नोंदणी करताना आपण 20 लाखाच्या वर मतदारांची वगळणी सुद्धा त्याच वेळेला केलेली आहे. म्हणजे मोठ्या प्रमाणात वगळणी आणि मोठ्या प्रमाणात ॲडिशन असे दोन्ही आपण या कार्यक्रमामध्ये केलेले आहेत. आणि निव्वळ जी वाढ आहे मतदार संख्येची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केल्यानंतरच्या, ती साधारणतः 4,12,000च्या आसपास आहे. ही जी वगळणी आपली ॲडिशन जी झाली आहे त्याच्यामध्ये दोन गोष्टी मला आपल्याला सांगायला महत्त्वाच्या वाटतात की जी निव्वळ वाढ झालेली आहे त्याच्यामध्ये बहुसंख्य महिला मतदारांचा समावेश आहे. म्हणजे आपल्याकडे खरं म्हणजे महिला मतदारांचं प्रमाण थोडंसं व्यस्त आहे. म्हणजे सेन्ससमध्ये 935 जेंडर रेशो आहे. म्हणजे 1000 पुरुषांच्या मागे 935 महिला असं सेन्ससमधलं प्रमाण आहे. पण आपल्या मतदार यादीमध्ये प्रारूप जेव्हा प्रसिद्धी केली तेव्हा 917 आहे. 17 हां 1000 पुरुषांच्या मागे 917 महिला आहेत मतदार यादीमध्ये. म्हणजे सेन्ससप्रमाणे हे प्रमाण कमी आहे. म्हणून यावेळेला आम्ही महिलांचे सुद्धा मतदार नोंदणीसाठी जरा जोर दिला होता. महिला मंडळं, त्याच्यानंतर सेल्फ हेल्प ग्रुप अशा माध्यमातून. आणि आता हा जेंडर रेशो जो आहे 917 वरून 922 पर्यंत तो आता गेलेला आहे. म्हणजे 5 नॉचने आपण तो वाढवलेला आहे. मला वाटतं ही एक चांगली हेल्थ पॅरामीटरमध्ये जेंडर रेशो त्याच्यामध्ये केलेली आपण लक्षणीय सुधारणा आहे. दुसरी जी आहे ते युवा मतदारांच्या मध्ये 18-19 वयोगटामध्ये आपण जेव्हा रोल प्रसिद्ध केला त्यावेळेला त्याचं मतदारांची संख्या फक्त 3.5 लाख होती. 3.5 लाख म्हणजे 3.5 लाख नव्हती ती, 3,48,000 3,48,000 हां 18-19 वयोगटातील 3,48,000 एवढी लाख होती. आणि ती आता आपली त्याच्यामध्ये 6,70,000ची भर पडलेली आहे आणि ती संख्या आता 10,18,000च्या वर गेलेली आहे. म्हणजे हे आपण सगळे महाविद्यालय किंवा कॉलेजेस, विद्यापीठे इथे जे विद्यार्थ्यांसाठी जे स्पेशल कॅम्प्स घेतले इलेक्ट्रो लिटरसी क्लबच्या माध्यमातून, त्याच्यामुळे याच्यामध्ये भर पडली असं म्हणता येईल. जेव्हा आम्ही यादी प्रसिद्ध केली होती ड्राफ्ट रोल, त्यावेळेला
हे जे प्रमाण आहे ते 0.38% होतं टोटल मतदारांच्या मध्ये. आणि सेन्ससमध्ये जर आपण 18-19 वयोगट जर धरला तर 18+ पॉप्युलेशनमध्ये सुद्धा साधारणतः हे प्रमाण 3.5च्या आसपास आहे. म्हणजे आपल्या मतदार यादीमध्ये सुद्धा हे प्रमाण साधारणतः 3.58च्या आसपास हवं आहे. परंतु आता हे जी भर पडलेली आहे त्याच्यावरून हे प्रमाण 0.38 पासून आता 1.12पर्यंत आलेलं आहे. म्हणजे याच्यामध्ये थोडीशी चांगली पद्धतीने यावेळेला आपल्याला वाढ केलेली आहे. ह्या 1.5 महिन्याचा जो काळ आहे त्याच्यामध्ये हां म्हणजे प्रारूप म्हणजे 27 ऑक्टोबरपासून ते साधारणतः आपण 5 जानेवारीपर्यंत कार्यक्रम केला त्या काळामध्ये. आणि 5 जानेवारीनंतर आपण हे सगळं प्रोसेसिंग करून त्या काळामध्ये आपला रोल फ्रीज केला होता. 18-19 ह्याच्यामध्ये सेन्ससमध्ये 3.53 आहे. परंतु आपल्या मतदार यादीमध्ये प्रारूप केली तेव्हा 0.38 होता. आता तो 1.12 झालेला आहे. त्यामुळे आगामी जो काळ आहे ज्याला आपण कंटिन्युअस अपडेशनचा पिरियड म्हणतो त्यामध्ये आमच्या 2 प्रायोरिटी आम्ही निश्चित केलेल्या आहेत. त्यातली पहिली प्रायोरिटी 18-19 वयोगटाची जी राहिलेली मुलं आहेत. कारण ज्या वेळेला आपण ही मोहिमा घेतल्या त्यावेळेला विद्यार्थ्यांचा पण परीक्षेचा काळ होता. त्यामुळे परीक्षेच्या काळामध्ये त्या अडचणी लक्षात घेऊन त्याच्यामध्ये आपण प्रयत्न केले. परंतु आता विद्यार्थी उपलब्ध होऊ शकतील त्यामुळे कॉलेजेसमध्ये शाळेमध्ये हायर सेकंडरी एज्युकेशनच्या इन्स्टिट्यूशनमध्ये आपल्याला अजूनही वाव आहे. तिथं आमचा प्रयत्न चालू राहील की आमची नंबर 1 प्रायोरिटी राहील इथून पुढे. आणि दुसरी प्रायोरिटी राहील महिलांचे नोंदणीकरण करणे. त्यामुळे ह्या 2 प्रायोरिटी घेऊन आम्ही पुढे वाटचाल करत आहोत. जे आपल्या डिलिशन झाल्या मोठ्या प्रमाणामध्ये यावेळेला त्याच्यामध्ये आपण 3 ते 4 मोहिमा आपण राबवल्या. त्यातली पहिली जी मोहीम आपण राबवली ती म्हणजे 80+ मतदारांची आपण फिजिकल तपासणी केली ज्यांचं वय 80 किंवा त्यापेक्षा अधिक आहे. आणि त्याच्यामधले जवळजवळ 4 लाखाच्या वर आपण त्याला डिलीट केली होती. नंतरची दुसरी जी मोहीम होती ती होती हाऊस टू हाऊस सर्वे. प्रत्येक घरोघरी आपण BLO पाठवले आणि तपासणी घेतली. त्याच्यामध्ये साधारणतः 11,60,000च्या वर आपल्याला मयत सापडले. ते आपण याच्यामधनं कमी केले. काही जे कायमस्वरूपी स्थलांतरित होते ते आपण कमी केले. आणि ज्यांची दुबार नोंदणी त्या लक्षात आली ते सुद्धा आपण या मोहिमेमध्ये कमी केली. तिसरी जी मोहीम आपण सुरू केली ती म्हणजे फोटो सिम्युलर एंट्रीची की ज्यांचे फोटो सारखे आहेत असे सगळे रेकॉर्ड आम्ही तपासले. त्याच्यामध्ये विदिन पार्ट म्हणजे एकाच पोलिंग स्टेशनमधल्या दुबार नोंदी किंवा विदिन असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सी म्हणजे एकाच मतदारसंघातल्या दुबार नोंदी ज्यांचे फोटो सारखे आहेत असे जवळजवळ 9 लक्ष नोंदी होत्या. त्या 9 लक्ष नोंदी सगळ्या आम्ही तपासल्या. आणि ह्या तपासून आपण त्याच्यातून साधारणतः जे आकडे दिलेले आहेत त्याच्यामध्ये 3,84,000च्या आसपास तो फिगर आहे तेवढे आपण वगळणी केली. त्याच पद्धतीने ज्यांचा तपशील सारखा आहे डेमोग्राफिक सिम्युलर एंट्री म्हणतो नाव सारखं आहे लिंग सारखं आहे डेट ऑफ बर्थ सारखे आहे असे रेकॉर्ड्स आपल्याकडे जवळ 2.5 लाख होते. त्या 2.5 लाख तपासल्यानंतर 74,000 त्यातले आपण वगळणी केलेली आहे. त्यामुळे ह्या सगळ्या मार्गाने आपण वगळणी आणि प्युरिफिकेशन यावर भर दिलेला आहे. मला निश्चित आशा वाटते की आपल्या यामुळं सुद्धा या काउंटवर सुद्धा आपलं मतदानाचं प्रमाण थोडंसं वाढेल. कारण मूळ मतदारांचा बेसच थोडासा ह्या वगळणीमुळे थोडासा कमी केल्यामुळे. त्याच पद्धतीने
आपण या मोहिमेमध्ये रॅशनलायझेशन केलं पोलिंग स्टेशनचं. त्यावेळेला सुद्धा जिथं संकुलं आहेत, गृहनिर्माण सोसायटीचं संकुल आहे किंवा हायराईज बिल्डिंग आहेत, विशेषतः पुणे, ठाणे, मुंबई आणि मुंबई सबब, इथे 150 ठिकाणी आपण पोलिंग स्टेशन त्यांच्या प्रिमायसेसमध्ये शिफ्ट केलेली आहे. त्यामुळे सुद्धा मतदानाच्या टक्क्यामध्ये फरक पडेल असं वाटतं. आपल्याला माहिती आहे की पूर्वी एकच क्वालिफाईंग डेट असायची, 1 जानेवारी. हा जो रोल प्रसिद्ध केलेला आहे त्याची क्वालिफाईंग डेट 1 जानेवारीचा आहे. आम्ही ही मोहीम सुरू केली त्यावेळेला कायद्यामध्ये जे बदल झाले त्याच्यामध्ये मल्टिपल क्वालिफाईंग डेट्स सुरू झाले. म्हणजे 1 जानेवारी, 1 एप्रिल, 1 जुलै आणि 1 ऑक्टोबर. त्यामुळे आम्ही लोकांना सगळ्यांना आव्हान असं केलं होतं की ज्यांची 17 वर्षे पूर्ण झालेली आहेत आणि जे 1 एप्रिल किंवा 1 जुलै किंवा 1 ऑक्टोबर रोजी 18 वर्ष पूर्ण करतील अशा मुलांनी सुद्धा आणि मुलींनी सुद्धा ॲडव्हान्स ॲप्लिकेशन भरावीत. आणि अशी ॲडव्हान्स ॲप्लिकेशन या मोहिमेमध्ये साधारणतः 54,000च्या वर आलेले आहे. त्यामुळे हे अर्ज जे आहेत त्याची तपासणी आणि प्रोसेसिंग हे त्या तिमाहीला होणार. म्हणजे 1 एप्रिलच्या यामध्ये एप्रिल एंडपर्यंत ती सप्लिमेंटरी यादी प्रसिद्ध होईल, जुलैच्या अखेरपर्यंत दुसरी यादी प्रसिद्ध होईल आणि ऑक्टोबरला तिसरी यादी प्रसिद्ध होईल. त्याला आपण सप्लिमेंटरी यादी म्हणतो. येस. आता लोकसभा समजा उदाहरणार्थ एप्रिलमध्ये झाली असं गृहीत धरू, तर आपला पहिला तिमाही 1 एप्रिलला आहे. त्यामुळे 1 एप्रिलला जी क्वालिफाईंग होतील त्या सगळ्यांची सप्लिमेंटरी बनवण्यात येईल आणि त्यांना मतदानाचा अधिकार प्राप्त होईल. त्यामुळे या निमित्ताने आणि आपल्या माध्यमातून 1-2 अपील मला आपल्याला करायचे आहेत की ही महत्त्वाची SSR आहे आणि अंतिम यादी आता प्रसिद्ध झालेली आहे निवडणुकीची पूर्वीची. त्यामुळे लोकांनी आपला नाव त्याच्यामध्ये आहे की नाही हे तपासावं, तपशील बरोबर आहे की नाही तपासावं आणि आपला मतदार म्हणून जो आपला हक्क आहे तो सुनिश्चित करून घ्या. ही माझी पहिली अपील आहे. दुसरं अपील असं आहे की ज्यांचं नाव याच्यामध्ये नाही त्यांनी तातडीने आता ह्या कंटिन्युअस अपडेशनच्या प्रोसेसमध्ये अर्ज दाखल करावेत. ते अर्ज प्रोसेस करून त्यांचेसुद्धा पुरवणी यादीमध्ये नावं रिफ्लेक्ट होतील आणि त्यांनासुद्धा मताधिकार प्राप्त होईल. त्यामुळे त्यांनी पुन्हा जे मिस झालेले आहेत त्यांनी याच्यामध्ये नाव नोंदणी करावी. त्याच पद्धतीने तिसरी विनंती आहे की बऱ्याच वेळेला आपल्या जेव्हा प्रारूप याद्या प्रसिद्ध केल्या त्यावेळेला ज्यांच्यामध्ये 1500च्या जास्त वर मतदार होते त्या मतदारांची आपण विभागणी केली. शेजारच्या मतदान केंद्राला त्यांना अटॅच केलं किंवा काही नवीन मतदान केंद्र आपण निर्माण केली. त्यामुळे बऱ्याच वेळेला लोकांना असं वाटतं की मी मागच्या वेळेला इथंच मतदान केलं होतं आणि माझं इथं नाव कसं नाही आहे. तर अशी शक्यता राहील की त्याचं नाव शेजारच्या मतदान केंद्रामध्ये असेल की ते त्याच प्रेमायसेसमध्ये आहे. कारण आपले बरेचसे 4 ते 5 मतदान केंद्र एकाच प्रेमायसेसमध्ये एकाच लोकेशनमध्ये सर्वसाधारणपणे असतात. त्यामुळे आपण आपलं नाव हे कुठल्या मतदान केंद्रामध्ये आहे हे सुद्धा आपल्याला तपासायला पाहिजे. आणि त्याच्यासाठी सोपी पद्धत आहे की व्होटर्स हेल्पलाईन ॲपमध्ये नो युअर पोलिंग स्टेशन म्हणून एक ऑप्शन आहे. तर नो युअर पोलिंग स्टेशनवर तुम्ही तुमचा तपशील दिला की तुमचा पोलिंग स्टेशनचा सगळा ॲड्रेस तुम्हाला येईल. त्यामुळे ऐन मतदानाच्या वेळेला आपली घाई किंवा गडबड होणार नाही आणि ह्या गडबडीमुळे जे मतदानाला मुकायचे पूर्वी तर ती परिस्थिती आपल्याला येणार नाही. अशा पद्धतीचे हे आपल्या सगळ्यांना नागरिकांना आपल्या माध्यमातून आव्हान आहे. आणि शेवटचं जे आव्हान आहे ते म्हणजे ऑनलाईन जे माध्यमं आहेत त्याचा आपण जरूर वापर करावा. जर आपलं नाव तपासायचं असेल तर वेब पोर्टलवर electoralsearch.eci.gov.in म्हणून वेब पोर्टल आहे तिथे करावं किंवा व्होटर्स हेल्पलाईन ॲपवर हे करावं आणि आपले फॉर्म्स भरावे.
फॉर्म भरताना आपल्याला दोनच गोष्टी महत्त्वाच्या असतात, एक जन्मतारखेचा पुरावा आणि जिथं आपण राहतो त्या राहत्याचा पुरावा. त्याचेसुद्धा बरेच कागदपत्राचे ऑप्शन्स आपल्याला आहेत. त्यामुळे जर नाव नसेल तर त्यांनी निश्चितपणे आपला मताधिकार सुनिश्चित करावा अशा प्रकारचं एक आवाहन करतो. सकाळीच माझी पॉलिटिकल पार्टीच्या बरोबर बैठक झाली आणि पॉलिटिकल पार्टीजना माझं हेच आवाहन केलेलं आहे की त्यांनी बूथ लेवल असिस्टंट, जसा आपला बूथ लेवल ऑफिसर असतो शासनाचा, तसा प्रत्येक पक्षाला प्रत्येक पोलिंग स्टेशन मागे एक पोलिंग स्टेशन असिस्टंट म्हणून त्यांना नेमायची अनुमती आहे. त्यामुळे सर्व राजकीय पक्षांना अशी आम्ही विनंती केलेली आहे की तुम्ही प्रत्येक पोलिंग स्टेशनला तुमचा प्रतिनिधी नेमावा. सर्व पॉलिटिकल पार्टीजना हा इलेक्ट्रल रोल फ्री ऑफ कॉस्ट देण्यात येणार आहे. काही जिल्ह्यामध्ये ऑलरेडी दिलेला आहे, तो आज किंवा उद्या बाकीच्यांना दिला जाईल. त्याचे पार्ट्स त्या BLA जे आहेत त्यांना द्यावेत, त्यांची तपासणी करून घ्यावी आणि आपल्या संपर्कामध्ये जे राहिलेले आहेत पोलिंग स्टेशनमध्ये त्यांचेसुद्धा आपण नोंदणी करावी अशा प्रकारचं आवाहन मी पॉलिटिकल पार्टीजना पण केलेलं आहे आणि त्यांचंही सहकार्य याच्यामध्ये आम्हाला अपेक्षित आहे. मला वाटतं हे पहिला पार्ट आमचा ब्रीफिंगचा होता. आणि दुसरा पार्ट ब्रीफिंगचा एवढाच सांगायचा होता मला की आपल्याला माहिती आहे की 25 जानेवारी हा राष्ट्रीय मतदार दिवस असतो आणि 25 जानेवारीला आपण कार्यक्रमाची खूप रेलचेल असते, म्हणून आपण 24 आणि 25ला असे 2 कार्यक्रम ठेवलेले आहेत. 24ला जो कार्यक्रम ठेवलेला आहे सकाळी 10 वाजता जय हिंद कॉलेज जे आहे आपलं चर्चगेटचं तिथे, तर त्या ठिकाणी आपण ज्या वेगवेगळ्या स्पर्धा आयोजित केल्या होत्या, जसं तुमचं शॉर्ट फिल्मच्या स्पर्धा ठेवल्या होत्या किंवा क्रिएटिव्ह आर्ट्सच्या स्पर्धा ठेवल्या होत्या, त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. तर त्याचे बक्षीस समारंभसुद्धा त्याच्यामध्ये घोषित होणार आहे आणि त्यांची जी बक्षीस वितरण म्हणजे इट इज काइंड ऑफ अ फिल्म फेस्टिवलसारखंच आहे ते जय हिंद कॉलेज. आणि तिथे याचबरोबर ज्यांनी उत्कृष्ट काम केले असे जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, निवडणूक निर्णय अधिकारी, त्याच पद्धतीने सामाजिक संस्था ज्यांनी आपल्याला याच्यामध्ये खूप मोलाचं मत हे केलं, त्याचप्रमाणे पत्रकारितेबद्दल ज्यांनी चांगलं काम केलं किंवा ज्यांनी वंचित समाज जे आहेत त्यांच्या मतदार नोंदणीसाठी विशेषतः भटक्या नियुक्त जमातीसाठी काम केलं मोठं, अशा सामाजिक संस्थांना, व्यक्तींना आपण त्याच्यामध्ये सन्मानित करणार आहोत. तर आपल्याला सुद्धा आग्रहाचं निमंत्रण आहे की आपण या कार्यक्रमाला यावं आणि आमच्या आनंदामध्ये सहभागी व्हावं. आणि दुसरा जो कार्यक्रम आहे तो 25 जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिवस आपण करत आहोत आणि यावेळेला आपण मतदार म्हणून शपथ घेतो. त्याच पद्धतीने टोकन म्हणून आपण वेगवेगळ्या समाज घटकांना आपण तिथं मतदार कार्डचं वितरण करतो. परंतु त्याही बरोबरच आपण एक महत्त्वाचा तिथं कार्यक्रम ठेवलेला आहे. आम्ही निवडणूक गीत मराठीमध्ये तयार केलेलं आहे आणि त्याचं लॉन्चिंग त्या दिवशी होतं. याला जे संगीत दिलेलं आहे ते संगीत आपले इंगळे, मिलिंद इंगळे चांगले संगीतकार आहेत, त्यांनी याला संगीत दिलेलं आहे. आणि गीत जे गायलेलं आहे ते वैशाली माडे आणि राहुल सक्सेना यांनी ते गीत गायलेलं आहे. अतिशय अप्रतिम गीत आहे ते. आणि ह्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आपल्याला गीतकार समीर सामंत आणि स्वानंद किरकिरे गायक ते ह्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आहेत. तर ह्याही कार्यक्रमाला आपण यावं. तिथं आम्ही ज्या स्पर्धेमधले जे पोस्टर्स आहेत याचं पण मोठी प्रदर्शनी आम्ही तिथे ठेवणार आहोत. आमचा मोठा स्टॉल तिथे आम्ही ठेवणार आहोत. तर त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला पाहता येईल. त्याच्यामध्ये काय आपल्याला सूचना असतील तर त्यासुद्धा तुम्ही आम्हाला देऊ शकता. तर ह्या 2 गोष्टीसाठी
हे ब्रीफिंग होतं. माझं ब्रीफिंग संपलेलं आहे. काही कोणाचे प्रश्न असतील तर हां, 25चा पण जय हिंदलाच आहे. तो पण 10 वाजता तिथे सुरू होईल. हां हां, तुमच्या शीट दिलेल्या आहेत बघा तुम्हाला. त्याच्यामध्ये हाऊस टू हाऊस सर्वे शीट ओपन करा. त्याच्यात ते सगळे आकडेवारी दिलेले आहेत. स्थलांतरित दिलेले आहेत, मयत दिलेले आहेत. त्याच्यानंतर जे फोटो जे जे डुप्लिकेट आहेत ते पण दिलेले आहेत. हो, निवडणूक आयोग सज्ज आहे. आपल्याला माहिती आहे की गेल्या आठवड्यामध्ये निवडणूक आयोगाकडून हाय लेवल डेलिगेशन आलं होतं, सिनियर डेप्युटी इलेक्शन कमिशनर्स, आणि त्यांनी राज्याचा प्रिपेअर्डनेसचा आढावा घेतलेला आहे. हा आढावा घेताना जिल्हाधिकारी, सुप्रिटेंडेंट ऑफ पोलीस, पोलीस कमिशनर सर्व महाराष्ट्रातले आले होते आणि त्यांची कायदा सुव्यवस्था वगैरे सगळ्या गोष्टींचा आढावा घेतला. त्याच पद्धतीने सर्व एन्फोर्समेंट एजन्सीज म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या पण आहेत आणि राज्य सरकारच्या पण आहेत. म्हणजे त्यात एन्फोर्समेंट डायरेक्टोरेट आहे, ड्रग्ज आणि त्याचे ब्युरो ऑफ नार्कोटिक्स ते आहे, त्याच्यानंतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, नंतर तुमचा जो लीड बँक असतात त्यांचे बँक कोऑर्डिनेटर स्टेट लेवलचे, एक्साईज, कस्टम्स, पोस्टल डिपार्टमेंट, नेव्ही, सगळे जवळजवळ 26 अशा एजन्सीज आहेत. आणि ह्या एजन्सीचा आढावा घेऊन त्यांना सतत त्याच्या सूचना दिलेल्या आहेत की यावेळच्या इलेक्शनमध्ये निवडणूक आयोगाचा भर असा आहे की ह्या निवडणुका इंड्युसमेंट फ्री असल्या पाहिजे. म्हणजे डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश, ड्रग्ज, फ्रीबीज, प्रेशस मेटल याचा निवडणुकीमध्ये जो होणारा गैरवापर आहे त्याला आळा घालण्याच्या सक्त सूचना निवडणूक आयोगाने ह्या सर्व यंत्रणांना दिलेल्या आहेत. तर अनअकाउंटेड कॅश जे इकडे तिकडे इलेक्शनला वापरू शकतात, हां, इन्कम टॅक्स पण आहे त्याच्यामध्ये, सगळ्यांना बोलवलं होतं, सर्व यंत्रणा सेंट्रल गव्हर्नमेंटच्या आणि राज्य. आणि ह्या आढाव्यामध्ये सर्व ह्यांचा प्रिपेअर्डनेसचा आढावा घेतलेला आहे. अँड नाव वी आर फुल्ली प्रिपेअर्ड फॉर दिस. आणि वी माइट बी एक्सपेक्टिंग द विजिट ऑफ द इलेक्शन कमिशन ऑल्सो. इट माइट बी इन द नेक्स्ट मंथ, फेब्रुवारी समटाइम्स. अजूनही आम्हाला त्याच्या तारखा निश्चित नाही आहेत. मग त्यावेळेला सुद्धा आढावा पुन्हा त्यांच्या पुढे होईल. पहिल्या मतदारांची नोंदणी वाढलेली आहे, काय कारण होती ते, म्हणजे त्यांनी केलं नव्हतं नोंदणी, काय आढळलं? आता मतदार नोंदणीचा जो प्रवास आहे तो तुम्हाला मी ह्याच्यामध्ये दिलेला आहे. ओव्हर द इयर्स 22 पासून आम्ही हा वेध घेतलेला आहे. पान नंबर दिलेले नाहीत अनफॉर्च्युनेटली त्यांनी. तर त्याच्यामध्ये टोटल ॲडिशन आणि टोटल डिलिशन्स 22 SSR पासून दिलेले आहेत. हा बघा असा चार्ट आहे बघा. ॲडिशन आणि डिलिशन. मग आता तुम्ही पहा SSR 22 म्हणजे 1/11/21 पासून ते 4 जानेवारी 22 पर्यंत आपण हा घेतला. त्यावेळेला 23 लाख मतदारांनी आपलं नाव नोंदवलं. आणि कंटिन्युअस अपडेशनमध्ये 14 लाख वोटर्स त्याच्यामध्ये वाढ झाली. नंतर SSR 23मध्ये आपला जो झाला त्याच्यामध्ये 9,21,000 यांनी नोंद केली आणि कंटिन्युअस अपडेशनमध्ये 16 लाख मतदारांनी नोंद केली. आणि आजच्या SSRमध्ये 24 लाखापेक्षा जास्त यांनी मतदान म्हणजे नोंद केलेली आहे. आणि कंटिन्युअस अपडेशनच्या पिरियडमध्ये आणखी याच्यामध्ये भर पडेल, तर ती आपल्याला नंतर कळेल. आणि डिलिशनसुद्धा त्याचासुद्धा आढावा घेतलेला आहे की SSR 22मध्ये 6 लाखापेक्षा जास्त डिलीट झाले आणि कंटिन्युअस डिलिशनमध्ये 29 लाखाच्या वर डिलीट आपण केली.
त्यानंतर 4,77,000 SSR 23मध्ये डिलीट झाले आणि कंटिन्युअस अपडेशन पिरियडमध्ये 11 लाखाच्या वर आपण डिलीट केले आणि SSRमध्ये या वेळेला फक्त 20 लाख डिलीट झालेले आहेत आणि पुन्हा कंटिन्युअस अपडेशनमध्ये काही डिलिशन होण्याची शक्यता आहे. हा जर तुम्ही कंपॅरिझन केली तर मला वाटतं या लोकसभेच्या इलेक्शनच्या अगोदरचा हा जो महत्त्वाचा होता त्याला मला वाटतं लोकांनी चांगला प्रतिसाद दिलेला आहे आणि डिलिशन ॲडिशनसुद्धा चांगल्या पद्धतीने व्यापक प्रमाणात झालेले आहे. हाँ नाही डेटा आहे ना पण आता तो सगळा कारण ही 2 वर्ष जी आहेत ही 22 पासूनची 2 वर्ष आहेत ही इलेक्शनसाठी आम्ही जास्त फोकसमध्ये घेतलं म्हणजे त्याचं आपल्याला परीक्षण करता येईल. पूर्वीचे इलेक्शन इयर नव्हतं त्यामुळे लोक कदाचित होणार नाही मग ते आपल्याला बेंचमार्क म्हणून धरता येणार नाही. हे 2 आपल्याला बेंचमार्क. प्रश्न राहिला की जो 9 मतदार आहे जो 18 वर्ष पूर्ण होणार म्हणजे साधारण मे, जून, एप्रिल तेवढ्याच फक्त नाही तर ऑलमोस्ट सगळं झालेलं आहे. नाही ते होणारच पण जे राहिलेले आहेत त्यासाठी त्यांनी सुद्धा अर्ज भरले पाहिजेत ना. आम्ही असं क्लेम करत नाही की सगळे याच्यामध्ये कव्हर झालेले आहेत. त्यामुळे जे राहिलेले आहेत ते आता आपण कंटिन्युअस अपडेशनमध्ये घेणार. चालू राहणार ती निरंतर प्रक्रिया आहे ती थांबत नाही कधी. फक्त इलेक्शन डिक्लेअर झाल्यानंतर लास्ट डे ऑफ नॉमिनेशन जो असतो त्याच्या अगोदर 10 दिवस तेव्हा आपण सगळं रोल फ्रीज करतो. त्यावेळेला कुठल्या लोकांना नवीन मतदार म्हणून आपल्याला घेता येत नाही तोपर्यंत घेता येत. एका मतदारसंघातून दुसऱ्या मतदारसंघात गेला असेल तर त्याला आपण मायग्रेशन म्हणतो. मग त्यांनी 8 नंबरचा फॉर्म मायग्रेशनचं सेक्शन खाली भरून टाकायचा म्हणजे त्याचं नाव या मतदारसंघातनं कमी होईल आणि त्या मतदारसंघात आपोआप ॲड होईल. नॉमिनेशन म्हणजे जेव्हा इलेक्शन डिक्लेअर होतात तेव्हा तो प्रोग्राम डिक्लेअर होतो. मग त्यावेळेला नॉमिनेशन लास्ट डे ऑफ नॉमिनेशन एक डेट डिक्लेअर करतात. तर ह्या प्रोसेसिंगला 10 दिवस लागतात. स्टॅच्युटरी पिरियड असतो त्याला नोटीसचा तो 7 दिवस असतो. नंतर बाकीच्या प्रोसेस म्हणून त्याच्या अगोदर 10 दिवस आपल्याला काही करता येणार नाही. म्हणजे 10 दिवसाच्या पूर्वीचा जो पिरियड आहे म्हणजे 10 दिवस म्हणजे प्रायर टू लास्ट डे ऑफ नॉमिनेशन बाय 10 days तुम्ही अर्ज भरू शकता ते ॲक्सेप्ट होऊ शकतात तो मतदार ह्याच्यामध्ये सामील होऊ शकतो सगळ्या गोष्टी होऊ शकतात. टिल दॅट टाइम यू कॅन अप्लाय. मृत व्यक्ती असतील तर त्याला 7 नंबरचा फॉर्म भरायचा. 7 नंबरमध्ये ज्या कुटुंबामध्ये हा मयत झालेला आहे ते भरू शकतात हा फॉर्म आणि त्याच्याबरोबर डेथ सर्टिफिकेट त्यांच्याकडे असेल तर ते अटॅच करायला लागतं. पण बऱ्याच वेळेला डेथ सर्टिफिकेट काही जण मिळायला उशीर होतो मिळत नाही. अशा वेळा तिथं आपण पंचनामा करतो आणि त्या पंचनामाच्या आधारे आपण ते नाव डिलीट करतो. मतदान केंद्रांची संख्या कितीने वाढली काय संख्या दिली कितीने वाढली असे काय माहिती आहे? मला वाटतं एक्झॅक्ट आकडा पूर्वी मला वाटतं 96 किती होते 96,000 काहीतरी. आय विल गिव्ह दॅट डेट. आय विल गिव्ह सेपरेटली की मागच्या जे ह्याला किती होते आणि राशनलाइज झाल्यानंतर ही जी आकडा आहे तो करंट आहे तर त्याच्यामध्ये काय फरक झाला ते सांगतो. त्याच्यामध्ये मर्ज झालेले आहेत काही नवीन क्रिएट झालेले आहेत असे दोन्ही प्रकार आहेत. तो डिटेल्स तुम्हाला देतो. फारसे वाढलेले नाही आहेत पण माफक वाढलेले आहेत. आता पहा ना आपण हा जो रेशो आहे आता तुम्हाला एज कोहोर्टचं पेज तुमच्याकडे आहे का? एज कोहोर्टचं पेज इलेक्ट्रॉल प्रोफाईल त्याच्यामध्ये एज कोड दिलेला आहे आणि प्रोजेक्टेड सेन्सस पॉप्युलेशन इन द एज कोड पण दिलेलं आहे. म्हणजे एवढे पॉप्युलेशनमध्ये प्रोजेक्टेड पॉप्युलेशनमध्ये एस्टिमेट केलेले आहे त्याला आपण कम्पेअर करायला लागेल.
हां म्हणजे 45 लाख हां हा 18-19चा वयोगटामधला आहे. त्या मानाने आपण 10 लाखाच्या थोडं वर गेलेलो आहे, म्हणजे अजून 25% आसपास आलो आहे. म्हणजे अजून तिथं खूप मोठा स्कोप आहे. त्यामुळे त्या फिगरशी तुम्ही कम्पेअर करा. इतके हवे आहेत त्याच्या अगेन्स्ट ॲक्च्युली किती आहे. पर्सेंटेज वगैरे तुम्ही विसरून जा, पण नंबर तुम्हाला कम्पेअर करायला. हा सेन्ससमध्ये आहे. मी प्रोजेक्टेड पॉप्युलेशन सेन्ससचं मी, कारण प्रोजेक्टेड पॉप्युलेशनमध्ये काय होतं की तुम्ही कशा पद्धतीने प्रोजेक्ट करता याच्यामध्ये इश्यूज आहेत. परंतु सेन्ससचं पॉप्युलेशन कसं आहे हे नोंद केलेलं आहे, करेक्ट आहे, ते एस्टिमेटेड नाही आहे ते. म्हणून त्यातलं प्रमाण मी सांगितलं की साधारणतः 3.5 ते 4% असाच नॅशनल ॲव्हरेज आहे तो. नाही, स्थलांतरितला आपल्याला माहितीच नाही ना कुठे गेलेले आहेत ते कायमस्वरूपी. त्यामुळे तिथे राहत नाहीत आता इथे, म्हणून आपण डिलीट करतो. ते कुठे गेले शोधत नाही आपण. होऊ शकतं ना, मग तिथं ते ॲड झालेलं असेल त्यांचं. पण आम्ही म्हणतो जेव्हा स्थलांतर तुमचं होतं तेव्हा तुम्ही तिथला डिलीट करा, इथं नवीन फॉर्म भरा, असं न करता 8 नंबरचा फॉर्म जर भरला तर इथलं नाव कमी होईल ना, इथं ॲड. सोपी आहे, म्हणजे एकच फॉर्म भरायचा, 2 फॉर्म भरायची गरज नाही. सर मेथोडोलॉजी क्या आपका ये, क्योंकि आपका फिगर जो है वो बहुत मिसमैच हो रहा है. अपना फिगर जो यूज का वो भी कम हो गया है, 28% से 26% हो गया. इधर अपना यंग जो न्यू वोटर है उसका भी 5.36 से 4.28 हो गया. आप सारे फिगर देखेंगे तो कम ही होते जा रहे हैं. तो आपका अपना देश का पॉप्युलेशन या स्टेट नाही बढ़ रहा है ना सर. 40% वरचे जे आहेत कोहर्ट त्याच्यामध्ये घट झालेली आहे. याचा अर्थ आपण त्या एज ग्रुपमध्ये बरंचसं डिलिशन केलेलं आहे. दॅट सिग्निफाईज की हा फुगलेला होता थोडा, आणि आपण मयत त्याला डिलीट केले, नंतर स्थलांतरित डिलीट केले, फोटो सिम्युलर डिलीट केले, 80+ व्हेरीफाय करून डिलीट केले. म्हणून त्यांचे जे एज ग्रुपमधला जो पर्सेंटेज आहे तो डिक्रीज होणार नॅचरली. त्यामुळे 18, 19 आणि 20, 29 हा वाढला पाहिजे आणि बाकीचे हळूहळू कमी झाले पाहिजे थोडेसे, असं अपेक्षित आहे. कारण आपला जो EP रेशो आहे वरच्या टेबलमध्ये तो 70% आहे. EP रेशो म्हणजे काय, इलेक्टर टू पॉप्युलेशन रेशो. सर्वसाधारणपणे असा एस्टिमेट आहे की 68% इज हेल्दी. याचा अर्थ 70% आहे, याचा अर्थ इलेक्टर्स जास्त आहे. इलेक्टर जास्त आहे त्याचा अर्थ काय, मयत कदाचित तसेच राहून गेलेले आहे. मग दिस इज वेअर वी हॅव टू डिलीट द एंट्रीज. काय नाही, तर पर्सेंटेजपेक्षा तुम्ही नंबर्स बघा, म्हणजे तुम्हाला जास्त क्लॅरिटी येईल. मयत नाव मग जसं कन्सर्न जो BLO आहे तो सुद्धा फॉर्म भरू शकतो. त्या मतदारसंघातला कोणीही फॉर्म भरू शकतो. त्या असेंब्ली कॉन्स्टिट्युन्सीमधले कोणीही फॉर्म भरू शकतो. त्यामुळे आम्ही BLOना सुद्धा सांगितलेलं आहे की जर अशी निश्चित माहिती असेल तिथं ते BLO भरतात, BLO सुद्धा भरतात. भरतात ना, बरेच ठिकाणी भरले. ऊसतोड कामगार असतात, ऊसतोड कामगार जे आहेत ती मोठ्या प्रमाणात दुसऱ्या भागात गेले असतात आणि त्यांनी की 8 नंबरचा फॉर्म किती भरणार, त्यांचं परमनंट मायग्रेशन होत नाही, त्यांचं टेम्पररी होतं. मग ते पुन्हा तिथे येत असतात. त्यामुळे आपला हा एक आग्रह राहील की जेव्हा मतदानाच्या तारखा डिक्लेअर होतील त्यावेळेला जे उद्योजक ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड आहेत त्यांना आम्ही एनकरेज करणार की त्यांना मतदानासाठी त्यांना तुम्ही सुट्टी द्या किंवा काहीतरी करा, जेणेकरून त्यांना मतदानाचा हक्क देता येईल. असे हा समस्या आहे, ही पण समस्या आहे. नोटा हा तुम्हाला दिलेला ऑप्शन आहे, तो तुम्ही वापरायचा की नाही वापरायचा हा मतदारांनी ठरवायचा आहे.
आणि नोटा वापरला म्हणजे नोटा हा काही त्याची प्रसिद्धी करा किंवा त्याचं कॅम्पेन करा अशातला हा मुद्दा नाही आहे. तो मतदाराला दिलेला त्याची नापसंती व्यक्त करण्यासाठी दिलेला हा एक ऑप्शन आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.